मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 60,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1,000चे 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हुसेन बादशाह सय्यद, वय वर्ष 27, राहणार कैकाडी गल्ली, हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत महात्मा गांधी पोलीस चौकीत फिर्याद नोंदवण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी अतुल माने, अनंत कुडाळकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असणाऱ्या बोळातील रस्त्यावर एक जण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सापळा लावला असता एक जण संशयास्पदरित्या तिथे थांबलेला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आढळली. पोलीस चौकशीत संशयित हुसेन सय्यद याने सदर पिस्तूल आणि काडतुसे ही उमेश मदने याच्याकडून खरेदी केली असल्याचे सांगितले. तसेच हुसेन सय्यद याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचं देखील पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सय्यद यांच्याकडून 60,000चे एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतूस असा एकूण 61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.